रिसेंटली एक पेशंट बघितला, एक 1.5 वर्षाचं लहान लेकरूच होतं आणि त्याला स्कॅबिसचं इन्फेक्शन झालेलं. तर ह्या स्कॅबिसच्या इन्फेक्शनमध्ये काय होतं, म्हणजे भरपूर खाज होते. आपले जे बोटाचे जे स्पेसेस असणार, वेब स्पेसेस म्हणतो आपण, तिथे इन्फेक्शन असते. जखमा झालेल्या दिसत आपल्याला, बरो खड्डे पडल्यासारखे. आणि त्याच्यात ती माईट राहते, म्हणजे ज्याच्यामुळे इन्फेक्शन होते. बरोच आपल्या स्किनचा जो स्टॅटम कॉर्नियम लेअर असतो ना, स्टॅटम कॉर्नियम, त्याच्यात राहतात. आणि मग भरपूर जागेवर होते. इथे इन्फेक्शन तर बोटात, म्हणजे वेब स्पेसेस कॉमन आहे, पण तुमच्या अंगावर पण दिसणार ते इन्फेक्शन. पोटाच्या आसपास एरियाज, ग्रोइन एरियाजमध्ये. तर हे आहे स्कॅबिस इन्फेक्शन. मोस्टली लहान लेकरात होतो, एका लेकराकडून दुसऱ्या लेकरात जाऊ शकतं समजा. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो ते पण महत्त्वाचं. तुम्ही वर बघू शकता ते कसं दिसतंय म्हणून. याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण परमेथ्रिन 5% क्रीम यूज करतो. तर ही वापरायची कशी? तर हे जे परमेथ्रिन 5% आहे ना, हे सगळ्या अंगाला लावायची. गळ्यापासून ते पार सगळ्या अंगाला लावून टाकायची. फक्त चेहऱ्यावर वगैरे लावायची नाही. 8 ते 12 तास तशीच ठेवायची. त्यानंतर अंघोळ करून धुवून टाकायची. डबल पुन्हा 7 दिवसानंतर रिपीट करायची. तर असं हे केल्यानंतर तो स्कॅबिसचं इन्फेक्शन राहते. तर मोस्ट कॉमन कसं ओळखायचं, की मोस्टली वेब स्पेसेसमध्ये बरो बनलेले असतात, खड्डे बनल्यासारखे, इंटेन्स इचिंग होतीये. बाकी हातावर पायावर असते किंवा अंगावर पण त्याचे लिजन्स ओळखू शकतो तुम्ही. वरी बघतात तसे लिजन्स असतात त्याचे. लक्षात ठेवा, स्कॅबिस 5% परमेथ्रिन क्रीम यूज करतो. 8 ते 12 तासासाठी लावतो. त्याच्यानंतर धुतल्यानंतर डबल 7 दिवसांनी अप्लाय करतो.